पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निलावी ईमेल आल्याने मुख्यालय संकुलात एकच धावपळ सुरू झाली आहे। आलेल्या ईमेल खरा असल्याचे पोलिसांकडून खातरजमा झाल्याने जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारत ही रिकामी करण्यास सुरुवात झाली। मंगळवारी 20 मे रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवला असून तो 4:30 वाजताच्या सुमारास फुटणार असल्याची माहिती या ईमेलमधून देण्यात आली। यानंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हे रिकामी करण्यात आलं। सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास हा ईमेल आला आणि त्यानंतर सर्वत्रच खळबळ उडाली। यानंतर पोलिसांनी या संपूर्ण इमारतीची कसून चौकशी केली। त्याचबरोबर तपासणी जी आहे ती अद्यापही सुरू आहे। जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला असून अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयांपासून काही अंतरावर हलवण्यात आले। या सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रॅपिड ॲक्शन फोर्स, बॉम्ब शोध पथक व इतर पोलिसांची सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे। या इमारतीच्या ठिकाणी NDRFला देखील पाचारण करण्यात आले आहे। त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे। जिल्हा संकुलातील इमारती रिकामी करायला घेतल्यानंतर हा एक मॉक ड्रिल चा प्रकार असावा असं प्रथमतः वर्तवण्यात येत होतं। मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांनी आपल्या कार्यालयातील निनावी ईमेल आल्याचा दुजोरा केला आहे। या ठिकाणी सावधगिरी बाळगण्यास आता पोलिसांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये असं देखील माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे।